बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका सौरेखा राव लिखित कथा निर्णय. साळुंकी शिपाई निमाच्या केबिनचे दार लोटून आत आला आणि म्हणाला, मॅडम, थोरल्या साहेबांनी बोलवलंय. निमा उठली. वाचत असलेले हातातले ऑफिसचे पेपर्स पेपरवेट खाली व्यवस्थित ठेवले. साडीच्या निऱ्या सारख्या केल्या आणि जाता जाता सेक्रेटरी डिसूजाला म्हणाली, मी इडी चालले, फोन आले तर घे. येस मॅडम, म्हणून जेनी डिसूजाने पुन्हा आपलं डोकं लॅपटॉपमध्ये घातलं. मॅडम केबिनमधून बाहेर पडताच हॉलमधील कुजबूज एकदम थांबली. सगळीकडे शांतता पसरली. प्रत्येक जण डोकं खाली घालून काम करीत असल्याचा आव आणू लागले. बाई हॉल ओलांडून पॅसेजमध्ये गेल्या तशी पुन्हा खुसखुस सुरू झाली. लांब लचक पॅसेज ओलांडून दुसऱ्या टोकाला साहेबांची केबिन होती. तिथे त्या आल्या. केबिनच्या दारावर टकटक करून म्हणाल्या, मे आय कम इन सर? येस मिसेस दामले, प्लीज कम इन अँड हॅव अ सीट. भारदस्त हुकमी आवाजात दत्त साहेब म्हणाले. तशी उगाचच निमाची छाती धडधडू लागली. क्षणार्धात साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हसून हात पुढे करीत ते म्हणाले, ॲक्सेप्ट माय हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. निमाच्या लक्षात येईना. नेहमी स्त्रीसारखा असणारा कडक चेहरा एकदम बदलतो काय आणि हसून अभिनंदन करतो काय? तिच्या चेहऱ्यावरची चलबिचल त्यांच्या लक्षात आली. थोडं थांबून ते म्हणाले, मिसेस दामले, आनंदाची बातमी आहे. तुम्ही GM जनरल मॅनेजर झालात. आत्ताच्या यादीत तुमचं नाव पाहिलं आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूत 3A मिळालेले असून तुमचा रिपोर्ट खूप छान आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आता लवकरच तुम्ही आमच्या लोकॅलिटीत राहायला येणार. तुमची प्रगती पाहता असं वाटतं की पुढील 2-3 वर्षात या म्हाताऱ्याला ओव्हरटेक करणार. छे छे, नाही सर. आपला इतक्या वर्षांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता. नम्रतेनं निमा म्हणाली, का नाही? तुम्ही या 2 वर्षात पुरुषालाही जमणार नाही इतके कौशल्य दाखवलेत. बँकेला जास्तीत जास्त डिपॉझिट मिळवून देऊन बँकेचा नफा आणि दर्जा वाढविलात. बँकेच्या कामात तंत्रात सुधारणा केलीत. अखंड मेहनत घेतलीत. कार्यक्षमता वाढवलीत. अशा कामसू, बुद्धिमान, हुशार स्त्रीला सहज शक्य आहे ते. एक दिवस तुम्ही बँकेच्या मोठ्या अधिकारी बनणार याची सर्वांना खात्री वाटते मला. निमाला स्वतःची स्तुती ऐकायला कसंच वाटत होतं. दत्त साहेब आपलं बोलणं कधी संपवतील आणि आपण ही बातमी आईला, आपल्या नवऱ्याला कधी सांगतोय असं होऊन गेलं तिला. अविनही निमाबरोबर GM साठी इंटरव्ह्यू दिला होता. खरं तर तो निमाहून सिनियर. त्याने मागेही या पोस्टसाठी इंटरव्ह्यू दिलेला, पण त्याची निवड झाली नव्हती. म्हणून तो थोडा नाराजही झाला होता. या खेपेस निमाने त्याला आग्रह करून आपल्याबरोबर पुन्हा इंटरव्ह्यू देण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. तिला त्याच्याविषयी मोठी आशा होती. दत्त साहेबांचं बोलणं थांबताच निमा चाचरत म्हणाली, सर, माझे मिस्टर अविनाश दामले यांनी सुद्धा या पोस्टसाठी इंटरव्ह्यू दिला होता. शिवाय सिनियरिटी आणि अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे का? ओह, आय एम सॉरी मिसेस दामले, त्यांचं नाव नाही. थोड्याच जागा होत्या. त्याच्या ऑफिसमधून मिस्टर रामनाथन व KV पटेल यांना मिळाले. निमाचा उजळलेला चेहरा पटकन पडला. निराशेनं काळवंडून गेला. एअर कंडिशन रूममध्ये असूनही तिचा चेहरा घामाने अचानक डबडबला. खूप अस्वस्थ वाटायला लागलं. तसं तिनं रुमालानं चेहरा हलकेच टिपला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून दत्त साहेब म्हणाले,
आय नो व्हॉट यू फील, पण सॉरी. इकडे केवळ सिनियॉरिटी लक्षात घेत नाहीत, तर कामाचा दर्जा, पात्रता, धडाडी, मेहनत हे सगळं लक्षात घेतलं जातं. भविष्याविषयी वेधही तुम्हाला विचारले होते. प्लॅनिंग प्रोजेक्ट हे सर्व पाहिलं जातं. आणि 500 जण इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झाले होते. सर्वांनाच मिळणं कसं शक्य आहे? पण तरीही मला माहीत आहे तुम्हाला काय वाटतं ते. आय टू फील सॉरी फॉर हिम. हे पॅनलचे डिसिजन आहे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमचे मिस्टर दामले फार ब्रॉड माइंडेड आहेत. सर, पण थिंग्स आर नॉट द सेम नाव. काकुलतीनं निमा म्हणाली. मला समजतं. धीर धरा. डोंट बी नर्वस. पुढच्या वेळेस त्यांना नक्की मिळेल. बी पेशंट. तुमच्यासारख्या कर्तबगार हुशार लोकांची आम्हाला गरज आहे. तुम्ही असं नाउमेद होऊन चालणार नाही. सो बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. म्हणून निमा केबिन बाहेर पडली. एका बाजूला मनाचा कोपरा आनंदानं अभिमानानं फुलला होता, तर दुसरा कोपरा अविला प्रमोशन मिळालं नाही त्याला काय वाटेल या विचारानं मरूल झाला होता. क्षणार्धात प्रमोशनची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. प्रत्येकजण निमाच्या केबिनमध्ये येऊन अभिनंदन करू लागले. फोनवर फोन येऊ लागले. आत्तापर्यंत सगळ्या शाखांमध्ये बातमी पोचली. अवी बलाड इस्टेटला होता, तर निमा चर्चगेटच्या सेंट्रल ऑफिसमध्ये होती. प्रत्येक वेळी फोन आला की फोन अवीचा असेल म्हणून ती मोठ्या आशेने उचलत होती. पण तिची निराशा होत होती. शेवटी तिने ठरवलं स्वतःच फोन करायचा. तिनं मोबाईलवरून फोन केला तर घेतलाच नाही. मग ऑफिसचा नंबर फिरवला, तर त्याच्याऐवजी टायपिस्ट दिवाकरनं घेतला. तिनं बोलण्यापूर्वी दिवाकर म्हणाला, कोण? मिसेस दामले ना? हार्दिक अभिनंदन. आता मोठी पार्टी हवी ना? हो देऊ. मिसेस दामले कुठे आहेत? ते जरा अपसेट दिसले. कुठे बाहेर गेलेत वाटतं. बरं, मी नंतर फोन करेन. तिने फोन बंद केला. दिवाकरला ज्या अर्थी माहीत आहे त्या अर्थी अवीला नक्कीच माहीत असणार. असं असूनही त्यानं फोन केला नाही याचं तिला वाईट वाटलं. त्यापेक्षा आपल्या प्रमोशननं तो दुखावणार तर नाही, आपल्याला दरी तर निर्माण होणार नाही ना, या विचारानं अस्वस्थ वाटायला लागलं. अनेक शंका कुशंकांनी मन भटकायला लागलं. गेल्या वर्षभरात अवी फारच घुम्यासारखा वागत होता. कामापुरतं बोलावं म्हणून बोलत होता. पूर्वीचा मोकळेपणा, प्रेमळपणा, निमाला घरकामात मदत, तिची चेष्टा करणं सगळंच लोप पावलं होतं. मुलांशीही पूर्वीसारखा वागत नव्हता. उगाचच त्यांच्यावर चिडायचा, रागवायचा. काही विचारलं तर संतापायचा. बस घर आहे म्हणून यायचं, जेवायचं आणि झोपायचं, जणू हॉटेल. सुट्टीच्या दिवशी तोंडासमोर पेपर किंवा पुस्तक धरून बसायचा. रात्र लॅपटॉप घेऊन बसायचा. काही विचारलं तर तुला काय करायचं, तू झोप असं म्हणायचा. हो नाही पलीकडे उत्तर द्यायचा नाही. निमाला समजलं नव्हतं त्याला झालंय काय. ती गोड बोलून त्याचे प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न करायची, पण हा उत्तरच द्यायचा नाही. आपल्या प्रेमळ समंजस मोठ्या मनाचा अवी कुठं हरवला आहे याचा थांगपत्ता काढायचा ती प्रयत्न करायची, पण हा तोंडच उघडायचा नाही. मग ती गोंधळून जायची. मॅडम, हे लेटर टाईप करून झालंय. लेटर हातात देत जेनी म्हणाली. तशी निमा एकदम भानावर आली. ओके, कीप इट हिअर म्हणून तिने जेनीला पिटाळलं. डोळ्यांपुढे कम्प्युटर चालू करून आपण कुठेतरी चाललोय याची जाणीव होऊन कसं तरी झालं तिला. छे, आपल्याला असं करून चालणार नाही. तिने मनाला परत बजावलं. सगळं मन कामात बुडवलं. मग जणू तिची समाधी लागली. 4:30ला काम संपलं.
तशी तिला भुकीची जाणीव झाली. कामाचा स्टाफही आपलं टेबल आवरत बाहेर पडत होता. जेनीनं आत येऊन मॅडम निघते म्हणून निरोप घेतला. तेव्हा ओके बाय केलं आणि स्वतःही टेबल आवरून उठली. मनाची मरगळ दूर झाली होती. जाताना मुलाचा आवडता खाऊ अवीसाठी मलई पेढे, कॅडबरी, चॉकलेट्स, पिझ्झा अशी खरेदी केली. टॅक्सी करून ती अवी पोचायच्या आधी घरी आली. अर्ध्या तासातच लव आणि कुश शाळा व त्यानंतरची ट्युशन संपून दान दान पाय वाजवीत जिना चढून वर आले. आज दाराला कुलूप नाही या वेगळ्याच आनंदानं जोरजोरात बेल वाजवीत राहिले. लगबगीनं निमानं दार उघडलं. मम्मा आज तू लवकर आलीस, वाव म्हणत एक दुसऱ्याला धक्का मारीत पाठीवरचे दप्तर, पाण्याच्या बाटल्या सोप्यावर फेकत पायातले बूट मोजे काढले. ते फेकले आणि मम्माला बिलगत ते म्हणाले, खूप भूक लागली, खायला दे. अरे 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 किती दंगा हा. जरा सावकाश यावं आणि दार उघडेपर्यंत धीर धरावा. बेलवरचा हात काढावा का नुसती वाजवत राहायची. भूक लागली आहे ना, मग जेवायला बसण्यापूर्वी हातपाय धुवून घ्या. आज दाराला कुलूप नव्हतं ना म्हणून इतका आनंद झाला. मम्मा लवकर आली ना म्हणून मग मारली जोरात बेल. लव म्हणाला, हो नाहीतर रोज आम्हीच कुलूप उघडायचं, दूध काढून घ्यायचं, डबे उघडून खाऊ खायचा. हाऊ बोरिंग. हो की नाही दादा, खुश म्हणाला. आता तुम्ही मोठे झालात, तुमचं तुम्ही घ्यायला शिकायला हवं. नाहीतर गावाहून परत दामूला बोलवू का, तो सरळ करेल मग. पण तुम्हीच नको म्हणाला म्हणून परत पाठवला त्याला गावी. नाही नाही नको, बिलकुल नको. आम्ही मॅनेज करू. आम्हाला नाही आवडत कोणी गडीबिडी. होणार आहे खुश? येस ऑफकोर्स. एखाद्या समंजस माणसाप्रमाणे 10 वर्षाच्या कुशनं मानेला झटका देऊन दादाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. मग निमानं फ्रीजमधून आईस्क्रीम पॅक बाहेर काढला. केक चिवडा बशीत ठेवला. त्यावर झडप घालीत दोघे म्हणाले, ओ यू आर सो स्वीट मम्मा. तेवढ्यात लवचं लक्ष पेढ्यांच्या बॉक्सकडे गेला. बॉक्स हातात घेत तो म्हणाला, मम्मा हे नाही खोललंस, हे काय स्पेशल. तसं त्याला आवृत्ती म्हणाली, थांब थांब मी देते. हॅव पॅशन्स डिअर. आज एक गुड न्यूज आहे. मला ना प्रमोशन मिळालं. मी जनरल मॅनेजर झाले. आता गाडी, 5 बेडरूमचा बँकेचा फ्लॅट मिळणार वाळकेश्वरला. वाव वाव. दोघांनी आनंदाने डायनिंग टेबल वाजवण्यास सुरुवात केली. मग उठून खुर्चीवर नृत्यही सुरू केलं. तोंडानं मम्मी मम्मी म्हणून तिचा जल्लोष सुरू झाला. वेगवेगळे आवाज करायला लागले. तशी त्यांना निमा शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. लव म्हणाला, मम्मा गाडी कुठली मिळणार. होंडा सिटी घे. मारुती नको हो. आणि हो सी ब्ल्यू कलर घे. छे ती नको. टोयाटो किंवा हुंडाई झुम घे, रेड कलर. गाड्याच्या प्रकाराचा आणि रंगाचा वाद चालूच होता. त्यांना शांत करीत निमा म्हणाली, अरे किती वाद घालता आत्ताच. कुठली गाडी देणार हे मला माहीत नाही आणि आपला चॉईस नसतो तिथे. जी उपलब्ध असेल तीच देतात. सो देयर इज नो चॉईस फॉर कार ऑर कलर. कळलं. जी देईल ती आनंदाने स्वीकारायची आणि बहुतेक मारुतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या देतात. सो तुम्ही आता भांडू नका. मग तू मारुती डिझायर घे ना आणि सी ब्ल्यू. छे ती नको, रेड वन. स्टॉप इट नाव. निमाचे डोकं उठलं. एकदाच सांगितलं ना बँक जी गाडी देईल ती घ्यायची म्हणून. चढलेला सूर खाली आणत ती म्हणाली. कपडे बदलून बॅटा सांभाळीत धाड धाड करीत दोघे खेळायला बाहेर पडले. उत्साहानं भरलेलं वातावरण एकदम शांत झालं. ती शांतता स्तब्धता निमाच्या काळजात भिडली. जणू वादळापूर्वीची शांतता वाटली. तिनं स्वतःसाठी कॉफी घेतली.
वाफाळणाऱ्या कॉफीचा मग घेऊन ती टेबलासमोर बसली. इतक्यात बेल वाजली. दार उघडलं तर अवी होता. तिच्याकडे न पाहता तो तिला ओलांडून सरळ बेडरूममध्ये गेला. ती त्याच्यासाठी चहा करायला स्वयंपाकघरात गेली. आलं घालून तिनं त्याला आवडणारा कडक चहा केला. बिस्किट चिवडा बशीत घालून चहा घेऊन ती बाहेर आली तरी अवी बाहेरच्या खोलीत आला नाही. तशी ती बाहेरून म्हणाली, अवी, चहा तयार आहे. आतूनच रागीट स्वरात म्हणाला, मला नको, मी घेऊन आलोय. ऑफिसमध्ये घेतला असशील ना, त्याला बराच वेळ झाला. मला कंपनी देण्यासाठी घे ना. तुझ्या आवडीचा आलं घालून कडक चहा केलाय. ये ना प्लीज. 5-10 मिनिटे झाली तरी काहीच हालचाल दिसेना. म्हणून निमा आत बेडरूममध्ये गेली तर अवी बेडरूमच्या बाल्कनीत उभा राहून सिगारेटचा धूर सोडित होता. ती जवळ गेली. लाडात त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला बिलगली. पाल झटकल्यासारखा तिचा हात दूर झटकत तो म्हणाला, बिहेव युअर सेल्फ. आता तू 22 वर्षांची तरुणी नाहीस. त्याचे रागीट शब्द तिच्या प्रसन्न काळजावर सुरी फिरवून गेले. मन अगदी रक्तबंबाळ झालं. तरीही दुसरं मन कसंबसं सांभाळत ती म्हणाली, थकलास? चल, थोडा कडक चहा घेतलास तर बरं वाटेल. मुकाट्यानं तो आत आला. तिनं त्याच्यासमोर ठेवला. बॉक्समधले पेढे बशीत काढून ठेवले. त्यातील एक पेढा त्याच्या तोंडात घालायची तीव्र इच्छा झाली तिला. पण पुन्हा तो भडकेल या भीतीनं तिनं स्वतःची इच्छा दाबून धरली. पेढ्याच्या बशीकडे पाहत तो म्हणाला, आज काय विशेष सेलिब्रेशन दिसतंय? त्याच्या शब्दाला उपरोधाची धार जाणवली. पण त्याकडे दुर्लक्ष करीत ती म्हणाली, माझं अभिनंदन नाही करणार का? लोकांनी केलेलं कमी झालं म्हणून माझ्यासारख्या साध्या ऑफिसरकडून अपेक्षा करतेस? तू नुसता ऑफिसर नाहीस, माझा नवरा आहेस. खरंच की, मिसेस दामलेंचा नवरा. विसरलोस मी. अभि, हल्ली झालंय काय तुला? सारखं एवढ्या तेवढ्याला वाकड्यात शिरतोस तू, टोमणे मारतोस. दत्त साहेबांनी मला बोलावून प्रमोशन सांगितलं तेव्हा प्रथम मी सुद्धा प्रमोशन विषयी विचारलं. तू सिनियर आहेस, तुझं लिस्टवर नाव का नाही हे सुद्धा विचारलं मी. काय फायदा? मी मिसेस दामले थोडाच आहे. म्हणजे म्हणायचं काय आहे तुला? हेच की मी स्त्री नाही. मिसेस दामलेंसारखा सुंदर स्मार्ट नाही मी. मिस्टर दत्त साहेबांच्या हाताखाली काम करीत नाही. तुसडेपणाने तो म्हणाला, पुरे. तिला ऐकवे ना, जरा तोंड सांभाळून बोल. लिस्ट पाहिलीस ना, त्यात 50 जणात बऱ्याच स्त्रिया आहेत. त्याही पॅनलमधल्या कुणा ना कुणा साहेबाच्या हाताखाली काम करत असतील, साहेबापुढे लाळ घोटत असतील. आता हे अति झालं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, पॅनलमध्ये दत्त साहेब नव्हते, सगळे बाहेरचे होते. दुसरं असं की प्रत्येकाला कुणा ना कुणा साहेबाच्या हाताखाली काम करावंच लागतं. तेव्हाच त्याला अनुभव मिळतो, शिकायला मिळतं आणि त्याची प्रगती होते. इतकी वर्ष तूही तेच केलंस. मला तत्वज्ञान शिकवू नकोस. मी तुझ्या आधी जॉईन झालोय आणि तुला सिनियर आहे मी. तुझ्यापेक्षा मला जास्त अनुभव आहे. मी कुठे नाही म्हणते, पण डिपार्टमेंटच्या सर्व परीक्षा आणि प्रमोशनचा इंटरव्ह्यू आपण दोघांनी एकत्र दिला आणि त्या सर्वात मला तुझ्याहून अधिक मार्क व ग्रेड मिळाल्यात हे विसरलाच वाटतं तू. तसा राग अनावर होऊन चिडून तो म्हणाला, शेवटी तू बाई पडलीस ना. परीक्षा घेणारे, डिपॉझिट देणारे सगळे पुरुषच. निमाच्या चारित्र्यावर स्त्री म्हणून अवीनं नकळत हल्ला चढविला. तेव्हा संतापानं तिचं डोकं भनभनू लागलं. गोरा पान चेहरा रागानं लाल भडक झाला. क्रोधानं हातपाय थरथरायला लागले. वाटलं हातातला कॉफीचा मग त्याच्यावर भिरकावून द्यावा. संतप्त होऊन ती म्हणाली,
तू जळतोस माझ्यावर. मी जास्तीत जास्त बँकेला डिपॉझिट मिळवून दिले. तुझ्यापेक्षा जास्त मार्क्स ग्रेड्स घेतल्या म्हणून माझा मत्सर वाटतोय तुला. तुला जे शक्य झालं नाही ते मी करून दाखवलं म्हणून तुझा मेल इगो डिवसला जातोय. तसं असतं तर मी आत्तापर्यंत तुला कधीच प्रोत्साहन दिलं नसतं. आठवतंय त्या कोऑपरेटिव्ह बँकेमधून तुला या बँकेत आणायची तसदी कोणी घेतली? मुलं लहान असताना आलटून पालटून जागरणं कोणी गेली? तुझ्या परीक्षेच्या वेळी रजा घेऊन घर मुलं कोणी सांभाळली? नातेवाईकांनी तुझ्याशी लग्न केलं म्हणून त्यांचे टोमणे कुणी खाल्ले? कोंडलेली वाफ बाहेर पडावी तसे इतक्या दिवसांचे विचार अवीच्या तोंडातून शब्दरूपाने बाहेर पडले. निमाच्याही सारं सहन शक्तीच्या पलीकडे गेलं होतं. गेले काही महिने अवीच्या विक्षिप्त वागण्यानं तीही दुःखी व्यथित झाली होती. शब्दानं शब्द वाढत होता. तू माझ्यासाठी खूप केलंस, सगळं कबूल आहे, पण आता अलीकडे हा घुमेपणा, अक्रस्ताळेपणा कशाला? कारण मी तुझ्यापेक्षा हुशार आहे हे सिद्ध झालंय म्हणून. सतत 3 वर्षे जास्तीत जास्त डिपॉझिट मिळवून देण्याचं रेकॉर्ड ब्रेक केलंय म्हणून. मी स्वप्नात ही कल्पना केली नव्हती की माझा लाडका अवी, माझा परम मित्र, पती, हितचिंतक इतक्या खालच्या पातळीला जाईल, माझ्याविषयी इतके घाणेरडे विचार करीत असेल म्हणून. बोलून बोलून तिला धाप लागली. रागानं व्यथेनं तिचं काळीज भरून आलं. मग काकुलतेनं ती म्हणाली, फॉर गॉड सेक अवी, असं काही घाणेरडं मनात आणू नकोस. संशयानं आपलं प्रेमळ घरटं तोडू नकोस. तसा शांतपणे तो म्हणाला, तुला तुझं प्रेमळ घरटं, घर, पती, मुलं हवी असतील तर माझं ऐक. मी आत्तापर्यंत तुझं ऐकलं नाही असं आहे? गेली 14-15 वर्षे आपण एकमेकांच्या संगतीनं, विचार विनिमयानं सगळं करतो, निर्णय घेतो. तर मग ऐक, ही नोकरी तू सोड. काय? निमाचा कानावर विश्वासच बसेना. आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले. डोक्यात सन्न झाला. त्याचा हेतू येऊन ती म्हणाली, नोकरी सोडून काय करू? आता मुलंही मोठी झालीत. घरी बस, मुलांना शिकव. भारतात लाखो स्त्रिया गृहिणी आहेत. नवरा, घर, मुलं सांभाळून सुखी आहेत. पण मी लाखातही नाही हे फक्त तुलाच माहीत आहे, आणि म्हणूनच तू माझी जीवनसाथी म्हणून निवड केली होतीस. आता या वळणावर मी नोकरी सोडणार नाही. तर मग मलाही दुसरा मार्ग बघावा लागेल. तू मोकळा आहेस. उद्याच मी माझ्या ऑफिसच्या फ्लॅटमध्ये मुलांना घेऊन राहायला जाईन. एका वेगळ्याच निश्चयानं ती आत वळली आणि सामान आवरायला लागली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.